जो शेतकरी कर्जात बुडालाय, थकीत आहे, पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाहीये, कर्ज भरू शकत नाहीये, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेत. हा जो निर्णय घेतलेला आहे, मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की राज्य सरकार एक ऐतिहासिक निर्णय घेत आहे आणि माझा दावा आहे की राज्याच्या, देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेतला जातोय. केरळमध्ये 2,13,000 रुपये आहे, आंध्र प्रदेशात 1,23,000 रुपये, पंजाबमध्ये 1,19,000 रुपये, तमिळनाडूत 1,15,900 रुपये आहे, कर्नाटकात 97,200 रुपये आहे, तेलंगणात 93,500 रुपये आहे, हरियाणामध्ये 79,000 रुपये आहे, राजस्थानमध्ये 70,000 रुपये आहे, महाराष्ट्रात ते 54,000 रुपये आहे, 54,700 रुपये. म्हणजे हे मी याकरता सांगतोय की जर आपण एकूण कर्जमाफीचा क्वांटम बघितला तर त्यातनं आपल्या लक्षात येईल या सगळ्या राज्याच्या तुलनेत घरटी कर्ज हे महाराष्ट्रामध्ये कमी आहे. या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट जवळपास घरटी कर्ज हे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे. आणि आतापर्यंत ज्या काही कर्जमाफी झाल्या त्या कर्जमाफीच्या संदर्भातला देखील आढावा आम्ही घेतला तर आपण बघितलं तर केंद्र सरकारनं जी संपूर्ण देशाकरता कर्जमाफी केली होती ती 72,000 कोटीची होती, पण नंतर ती कमी झाली आणि 52,000 कोटीची झाली. महाराष्ट्रामध्ये यापूर्वीची जी कर्जमाफी झाली होती ती 7,000 कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती. तेलंगणाने 15,000 कोटीची कर्जमाफी केली आहे, आंध्रनी जवळपास 20,000 कोटीची केली आहे, पंजाबनी 10,000 कोटी रुपयाची केली आहे, कर्नाटकने 8,000 कोटी रुपयाची केलेली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे. जवळजवळ 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे. याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आहोत आणि 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे. 90%. एकूण राज्यातल्या 89 लाख शेतकऱ्यांना 34,000 कोटी रुपयाची मदत या माध्यमातून होते. अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे. मला याची कल्पना आहे की या निर्णयाचा मोठा बोजा हा राज्य सरकारवर पडणार आहे. प्रसंगी आम्हाला काही कामं कमी करावी लागतील, पण अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करायचा निर्णय घेतल्यामुळे त्या निर्णयाच्या पाठीशी मंत्रिमंडळ अतिशय ठामपणे उभं आहे. 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे. याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आहोत आणि 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे. 90%. उरलेले जे 6 लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओटीएसची योजना आणतो आहोत, ज्याच्यामध्ये 1.5 लाखाचं कॉन्ट्रीब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओटीएस करून घेता येईल. त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत. यासोबत ज्या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालं ते एकतर थकीत झाले असतील तर पीक कर्जाच्या सवलतीत जातील, मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये जे गेले आहेत ते त्याच्यामध्ये जातील, कारण हे कर्ज माफ करत असताना
पीक कर्जासोबत टर्म लोन ज्याला आपण म्हणतो मध्यम मुदतीचं कर्ज हे देखील आम्ही या ठिकाणी रद्द करतो, माफ करतो। त्याच्यामुळे पुनर्गठित थकीत जे आहेत किंवा मध्यम मुदतीत गेलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे। हा जर आपण हिशोब लावला तर एकूण 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे। शेतकरी नियमित कर्ज भरतायत त्या शेतकऱ्यांचा देखील हा सवाल असणार आहे की आम्ही नियमित कर्ज भरलं हे आमचं चुकलं का, आम्हाला प्रोत्साहन काही मिळणार आहे की नाही, आणि म्हणून तोही निर्णय आम्ही घेतला आहे। आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 25% पण 25,000 कमाल मर्यादा इतकं आम्ही प्रोत्साहनपर अनुदान हे जमा करणार आहोत। आणि आता जे शेतकरी 30 जूनपर्यंत कर्ज भरतील त्यांनी तर ते तेवढं कर्ज कमी भरलं तरी देखील त्यांना ते अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये तात्काळ हे आम्ही देण्याची व्यवस्था करू किंवा बँकांची आम्ही त्या संदर्भात टायअप करून तेवढे पैशाची हमी राज्य सरकार घेईल। निवृत्ती वेतन धारक आपण असा म्हटलेला आहे की 15,000पेक्षा ज्याचं निवृत्ती वेतन जास्त आहे। आता 15,000 रुपये म्हणजे आपण जर विचार केला एक शेतकरी जो केवळ शेतीवर अवलंबून आहे त्याचा विचार करा बरं, त्याला निवृत्ती वेतन नाही, त्याला महिन्याला वेतन नाही, त्याला काहीच नाही आहे। त्यामुळे हे 15,000 रुपयापर्यंत निवृत्ती वेतन, आणि 15,000चं निवृत्ती वेतन म्हणजे हे बरेच वर्चस्व लोक येतात त्यात। त्यानंतर आपण वेगवेगळ्या ज्या सहकारी संस्था त्याचे अध्यक्ष घेतलेले आहेत, सदस्य नाही घेतलेले। 3 लाखापेक्षा जास्त ढोबळ उत्पन्न असलेली सेवा कर भरण्यासाठी नोंदणीकृत व्यक्ती आणि 10 लाखापेक्षा जास्त उलाढाल असलेली आणि वॅट किंवा आता जीएसटी भरण्याकरता पात्र व्यक्ती, म्हणजे पांठेलेवाला नाही येत यात, छोटा दुकानदार नाही येत यात। जो जीएसटी भरण्याकरता पात्र आहे, ज्याचं रजिस्ट्रेशन जीएसटी मध्ये होऊ शकतं, 10 लाखापेक्षा जास्त उलाढाल आहे, 20 लाखापेक्षा नाही, आपण 10 लाखापेक्षा म्हटलं, आता 20 पूर्वी होता तर 10 लाख झालाय। पूर्वी आपला जेव्हा हे होता काय म्हणतात वॅट मध्ये ते 20 लाखाचं टर्नओव्हर आपण थ्रेशोल्ड ठेवला होता, आता देशामध्ये 10 लाख ठेवलाय। मग काहीतरी चुकलं असेल माझं, मी सांगतो परत सुधारून सांगतो काही चुकलं असेल तर। त्याच्यानंतर बस एवढ्याच कॅटेगरी आहे। आता मला सांगा, मग सगळे तुम्हाला म्हणणं शेतकरी सगळे आमदार खासदार आहेत, सगळे शेतकरी 3 लाखाच्या वर पैसा कमवणार आहेत। मग मला असं वाटतं बरोबर आहे, तुम्ही कोल्हापूरचे आहात, विदर्भ मराठवाड्यात येऊन बघा, मग तुम्हाला समजेल शेतकरी काय असतो। जवानांच्या संदर्भात आपण एक वेगळा निर्णय करू शकतो, त्याच्या संदर्भात अनेकांनी मागणी केली आहे, जरूर त्याचा विचार आपण करू जवानांच्या संदर्भात। त्याच्यानंतर त्याचा विचार करू आपण, म्हणजे आता लगेच मी त्याच्यावर हे करत नाही, पण काही या गोष्टी आहेत की ज्याला आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे, त्याचा विचार करता येईल आपल्याला। त्यामुळे हा काही कॉलम काही कठीण नाही आहे। त्यानंतरचा कॉलम काय आहे तर आपण कुठल्या कॅटेगरीत येतो, नुसतं टिक करायचं आहे, म्हणजे 1.5 लाखाच्या कॅटेगरीत येतो की 1.5 लाखापेक्षा जास्त असून 1.5 लाखाची कर्जमाफी म्हणजे ओटीएसच्या कॅटेगरीत येतो, की आपण प्रोत्साहन योजनेमध्ये येतो म्हणजे वेळेवर भरलेला आहे त्या योजनेमध्ये येतो, की 15-16चा आता पुनर्गठित, आता त्याचा मी निर्णय जाहीर केलेलाच आहे, त्यामुळे फक्त ती कॅटेगरीज असणार आहे, तेवढं टिक मार्क त्याला करायचं आहे। त्यानंतर संपर्काचा मोबाईल क्रमांक, अर्जदाराचं नाव, स्वाक्षरी किंवा अंगठा, संपला विषय। यापेक्षा जास्त कुठलाही फॉर्म नाही, इतका सोपा फॉर्म आहे की कोणी भरू शकेल। आता याच्यातला दुसरा मुद्दा जो सातत्याने समोर येतोय की तुम्ही ऑनलाईन केलेला आहे, मग ती वेबसाईट उघडत नाही, मग हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे। 26,000 आपले सरकार सेवा केंद्र आज याच्याकरता कार्यरत आहेत आणि या केंद्रांवर दोन्ही सुविधा दिल्या, ऑनलाईनही भरता येतो किंवा ऑफलाईन जरी फॉर्म आणून दिला तरी देखील तो स्वीकारला जाईल, फक्त तो ऑफलाईन आम्ही ऑनलाईन करू आणि बायोमेट्रिक घेऊ, एवढंच त्याच्यामध्ये। आणि आता याच्यासोबत
त्याचा मोबाईल ऍप आम्ही उद्या परवा लॉन्च करतोय. त्या मोबाईल ऍपवर देखील साध्या आपल्या मोबाईलवर जसा आपण फॉर्म भरतो तसा फॉर्म भरून देता येईल. त्याचबरोबर माझी तर आपल्याला विनंती आहे, आमदार आहेत आपण, लोक आपापल्या मतदारसंघात चांगलं काम करता, हे देखील एक आपलं काम समजून आपण जर मोबाईलवर किंवा साध्या वेबसाईटवर हा फॉर्म उपलब्ध आहे, ऑनलाईन करता येतो. आपले सरकार ही जी आपली फ्लॅगशिप आपला कार्यक्रम आहे त्याची जी वेबसाईट आहे सरकारची, त्याच्यावर जाऊन आपल्याला भरता येतो. आणि तरीही कुठे जर कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असेल तर ऑफलाईन भरा, तो ऑनलाईन करून घेऊ. पण हे केवायसी हे त्यातलं महत्वाचं आहे. एकदा ह्याच्यामध्ये माजी सैनिक वगळून म्हटलेलं आहे, पण ते आजी सैनिकाचा विषय आहे. मला ते विभागाने पाठवलं की माजी सैनिकांना तसे आपण त्या कॅटेगरीतनं म्हणजे 15,000च्या पेन्शन मधून त्यांना वगळून टाकलाय, पण तुमचा विषय आजी सैनिकांचा, त्याचाही काय विचार करता येईल तो बघू. त्यामुळे हे जे केवायसी आहे हे जर केलं तर एक घोस्ट अकाउंट दूर होतील, खरे अकाउंट. आणि आता रोज माझ्याकडे पत्र येतात की आम्हाला कर्जमाफी नको, अशा लोकांनी फॉर्म भरू नये, त्यांच्याकरता ही सोय आहे. आता समजा असे काही 1% असतील, 0.5% असतील. मागच्या कर्जमाफीत काय झालं, अशा 0.5% लोकांची कर्जमाफी आपण करून टाकली, जे म्हणतात आमचे करू नका. म्हणजे खरं तर एक गोष्टीचा अजून उल्लेख मी केला पाहिजे की इतकी समाजात संवेदनशीलता आहे. अनेक लोक बाबा एवढा बोजा पडणार आहे तर तो बोजा आम्ही शेअर करतो म्हणून या आपण एक अकाउंट उघडलेलं आहे. म्हणजे अनेक आमदारांनी देखील त्यात आपला पगार दिलेला आहे. पण सामान्य माणूस, एक नर्स आहे 80 वर्षाची, तिने तिचं पेन्शन देऊन टाकलं 50,000 रुपये. या शेतकरी कर्जमाफी करता की माझ्या ह्याच्यात न करा, असे अनेक आहेत. म्हणजे माझ्याजवळ मी कधीतरी ते वाचूनही दाखवेल, कारण अशा लोकांना जाऊ दे, त्यांना रिकग्निशन नको आहे, पण आपल्याला देखील समाजासमोर अशी माणसं आणली पाहिजेत. इतक्या वेगवेगळ्या प्रकारे लोक हा पैसा देत आहे, तो जो काही उभा राहील. आणि म्हणून हा जो फॉर्मचा सगळा जो काही या ठिकाणी आपण विषय केला, तो जुन्या कर्जमाफीत झालेली जी काही गडबड घोटाळे होते ते घोटाळे होऊ नये याकरता आपण केला. आणि सरकारची तयारी आहे की यापुढे देखील जर अशा प्रकारची कुठली अडचण आली त्या अडचणीतनं मार्ग काढू. हे काय आता बघा, खरं आपण जर बघितलं तर कर्जमाफी घोषित झाल्यानंतर काही लोक म्हणाले घोषित झाली ना आतापर्यंत तुम्ही काहीच केलं नाही. पहिलं तर असं आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याची तरतूद करावी लागते. 100 कोटी रुपयाची थोडी आहे की सीएफ ऍडव्हान्स घेतला. आपण विधानसभेमध्ये बजेटच्या माध्यमातून मागणी मान्य केल्याशिवाय एकही पैसा खर्च करता येत नाही. आणि म्हणून या बजेटमध्ये आपण पुरवणी मागण्यांमध्ये 20,000 कोटी रुपये हे आता पहिल्या टप्प्यात 20,000 कोटी रुपये आपण घेतले. ती मागणी मान्य झाल्यानंतरच आपण ते पैसे देऊ शकू. दुसरं असं आहे, कर्जमाफी झाली. आता आपण बघा, मी सगळा कर्जमाफीचा अभ्यास केला. काही लोकांनी माझ्या अभ्यासावरही पुष्कळ कमेंट्स केले, पण ठीक आहे, मला सवय आहे, मी काय करू. तर मी अभ्यास केला. कर्जमाफीचा जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रति व्यक्ती कर्ज किती आहे प्रति कुटुंब. केरळमध्ये 2,13,000, आंध्रमध्ये 1,23,000, पंजाबमध्ये 1,19,000, तमिळनाडूमध्ये 1,15,000, कर्नाटक 97,000, तेलंगणा 93,000, हरियाणा 79,000, राजस्थान 70,000 आणि महाराष्ट्र 54,000. आणि आपण जर बघितलं तर विविध राज्यांनी जी कर्जमाफी केली आहे, संपूर्ण देशाची जी कर्जमाफी आपण केली होती ती 52,000 कोटीची होती. तेलंगणाने जी केली ती 15,000 कोटीची होती. आंध्र प्रदेशने जी केली ती 20,000 कोटीची होती. पंजाबने जी केली ती 10,000 कोटीची आहे. कर्नाटकने जी केली ती 8,000 कोटीची आहे. कर्नाटकच्या कर्जमाफीमध्ये विखे पाटील साहेब, काय कोणावर आरोप लावला, प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी असते, पण आपलं काँग्रेसचं सरकार आहे म्हणून सांगतो की कर्नाटकच्या कर्जमाफीमध्ये त्यांनी फक्त राष्ट्रीयकृत बँकांची आपलं सहकारी बँकांची कर्जमाफी केली. पण सहकारी बँक किती, त्यांनी स्वतः सांगितलं 20%च होत्या, त्यात 80% लोक बाहेर आहेत, 80% लोक राष्ट्रीयकृत बँकेत आहेत. हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं. ते ठीक आहे, ते काही मागणी करू शकतात. ओबामा नाही मागू शकतात. आता ओबामा नाही, काय नाव ट्रम्प, त्यांनाही मागू शकतात. तो प्रश्न आहे, तो प्रत्येकाचा विषय आहे. पंजाबमध्ये त्यांनी
आपल्याला माहिती आहे 2 एकरापर्यंत कर्जमाफी सीमित ठेवली, सरसकट नाही केली, पंजाबमध्ये देखील. आणि म्हणून इतर कुठल्याही राज्याच्या तुलनेमध्ये ही कर्जमाफी आपली जी आहे, म्हणजे त्या राज्यांचा विचार केला तर प्रति माणशी प्रति कुटुंब आपलं कर्ज सगळ्यात कमी असताना देखील या कुठल्याही राज्यापेक्षा सर्वात जास्त कर्जमाफी ही आपण केलेली. यातल्या आता तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, निवडणुकीपूर्वी शेतकरी मित्रांनो अजित पवार यांनी म्हटले होते की आम्ही शेतकऱ्यांचे सरसकट पूर्ण कर्ज माफ करणार, परंतु तसे अजून केले नाही. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय का होत नाही, त्यात अजित पवार काय म्हणतात ते बघा. अजित पवार यांच्या वक्तव्याने आता भ्रम निर्माण झालेला आहे. त्यांचं काय वक्तव्य आहे हे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघणार आहोत. तर ज्यांनी व्हिडिओ लाईक आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केले नसेल अशांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. तर अजित पवार यांच्या वक्तव्यावर संभ्रम का निर्माण झालेला आहे याविषयी संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघू शकता की कर्जमाफीचा हा लिडा काहून सुटत नाही, निर्णय का होत नाही. तर बघू शकता तुम्ही की कर्जमाफीचा हा निर्णय का होत नाही. तर अजित पवारचे वक्तव्य काय आहे याविषयी संपूर्ण माहिती आता आपण इथे बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की माझ्या भाषणामध्ये तुम्ही 1 लाख का हो कर्जमाफीचं तुम्हाला माहीत आहे का, अंथरून हा बघून पाय पसरायचे असतात असे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी म्हटलेले आहे. कर्जमाफीचे हे विधान आहे. एका जाहीर कार्यक्रमात ते बोलले होते. सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं आश्वासन खरं महायुतीनं आपल्याला वचननाम्यात दिलं होतं, परंतु अद्यापही त्यांनी हे वचननाम्याचे तथ्य पाळलेले नाही. परंतु कर्जमाफी कधी होणार? महायुती सरकारच्या शपथविधी 5 डिसेंबर 2024 रोजी पार पडला. याला 1 महिना काय 4-5 महिने उलटले, परंतु अद्यापही ही कर्जमाफी अजून झालेली नाही. तर कर्जमाफीविषयी अजित पवार काय म्हणाले आहे, तर कर्जमाफीविषयी अजित पवार काय म्हणाले तर बघू शकता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलले होते. अजित पवार भाषण करत असताना एका शेतकऱ्यांना त्यांना कर्जमाफी विचारणा केली असता त्यांनी काय उत्तर दिले तर तुम्ही बघू शकता. अजित पवार यांनी भाषणात काय उत्तर दिले तर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार काय यावर अवलंबून आहे. यात ते म्हणाले, माझ्या भाषणात तुम्ही कधी कर्जमाफीचं ऐकलं का? तुम्ही माहिती आहे का की अंथरूण बघून पाय पसरायचे असतात. राज्यात गाडा आपल्याकडे आहे, आपण दोघं बसून चर्चा करू. तुला मी माझी परिस्थिती सांगतो, मग तू मला तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातून काही जमत असेल तर करू आपण. करायला कमी नाही पडणार. यावर लाडकी बहीण योजनेमुळे जशी महिला तुम्हाला साथ दिली तशी शेतकऱ्यांनी तुम्हाला कर्जमाफीच्या विश्वासामुळे सपोर्ट दिला असं शेतकरी म्हणाला. त्यावर अजित पवार काय म्हणाले, म्हणूनच आम्ही 3-5-7-5 HP क्षमतेच्या मोटारीचे वीज बिल माफ केले. काहींचे तर 3-4 लाखापर्यंत वीज बिल होती, परंतु ते वीज बिल आम्ही पूर्णपणे माफ केलेले आहे. त्यावर शेतकऱ्यांचे कर्जमाफी आम्ही कशी करणार? सर्व शेतकऱ्यांचे जे थकीत वीज बिल आहे ते आम्ही पूर्णपणे माफ केलेले आहे त्या शेतकऱ्यांना, असे अजित पवार यांनी म्हटलेले आहे. परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी खरोखर होणार का? या भाषणातून त्यांच्यावरून असे दिसून येते की त्यांची आता कर्जमाफी करायची इच्छा नाही. तर बघू शकता की ते म्हणतात की आम्ही सर्व जे वीज बिल माफ केले, 0 केले, तर शेतकऱ्यांचे आम्ही कर्जमाफी कशी करणार? तर त्यावर तुमची काय प्रक्रिया ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.